मराठा ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। मात्र या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। नेमकं काय घडतंय? ओबीसी मधून सरसकट मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस। दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाकेंची आरक्षण बचाव यात्रा आणि तिसरीकडे शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले। शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आले। दरम्यान शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते आधी पाहूया। सह्याद्री अतिथीगृहावर 20 मिनिटं शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती आहे। मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावरून जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी दोघांमध्ये चर्चा झाली। तसंच येत्या काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना निमंत्रण देणार आहेत। पावसाळी अधिवेशनादरम्यानच 9 तारखेला सरकारने आरक्षणावरून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीनं बैठकीवर बहिष्कार टाकला। त्यानंतर सत्ताधारी विशेषतः फडणवीस आणि भुजबळ यांच्या निशाण्यावर शरद पवार आले। बारामतीवरून फोन आल्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत असा थेट आरोप भुजबळांनी केला। त्यानंतर तेच भुजबळ दुसऱ्याच दिवशी शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी आले। 1 तास वाट पाहिल्यानंतर शरद पवारांनी भुजबळांना भेटीसाठी वेळ दिला आणि 20 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली। शांतता निर्माण करण्यासाठी भूमिका घेण्याची विनंती पवारांना केल्याचं भुजबळ म्हणाले होते। काय तुम्हाला हवं ते 2-4 लोकांबरोबर बसून राज्यामध्ये शांतता कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करण्यामध्ये तुम्ही भूमिका उठवली पाहिजे। तुम्हाला दूर राहून चालणार नाही, कारण महाराष्ट्राचं सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा आहे। आणि आता शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी सरकारवरच भांडण लावल्याची टीका केली आहे। उद्या सीएम बरोबर विकासाच्या बाबतीत चर्चा गेले असतील तर निश्चित त्यांचं स्वागत करायला पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा काही तोडगा निघावा ही त्यांची भूमिका आहे। विनाकारण वाद लावलाय सरकारने आणि बोर्ड विरोधकाकडे दाखवत आहे, भांडणं लावलेत। आता यांना धूर यांच्या अंगावर सोडायची पाळी आलेली आहे, म्हणून ते तडफडत आहे। त्यांची बैठक हे त्या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकारं असतात, वेगवेगळे पक्ष विरोधात असतात, पण एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासावर संवाद साधून काम होत असतं। जो काही वाद असतो तो राजकीय असतो। महाराष्ट्रातलं वातावरण त्या ठिकाणी शांत आणि सुरळीत व्हावं याकरता त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही स्वागतच करू। जरांगे पाटलांनी मात्र या भेटीवरून बोचरी टीका केली। काय मत आरक्षणावर करतेत का जाती जाती दंगली लावायला चर्चा करतात। मराठ्याचे प्रश्न सोडायला दोघाला वेळ नाही। काय मत आरक्षणावर करतेत का जाती जाती दंगली लावायला चर्चा करतात। मराठ्याचे प्रश्न सोडायला दोघाला वेळ नाही। मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांची आहे। त्यासाठी सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये 3 दिवसांपासून उपोषणाला बसले। मात्र पुन्हा जरांगेंनी मंत्री भुजबळांवर हल्लाबोल करत येवल्यामध्ये उपोषण करण्यासाठी परवानगी मागितल्याचं म्हटलं। ते नाही का जुनी म्हणे, गाव जळे हनुमान बाहेर, तसं ह्यो लांब तुटक बसलाय तिकडं ना, तो ऐकडेच येतो तिकडं। आता मग तुला कळन आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचं आणि धनगराचं वाद लावून दिला। आता मात्र लय खोटा गोतला गाड्यानो, तू लय शहाणा नाही ना, तुला वाटतं मीच लय शहाणा आहे, तो आहे पुढचा शहाणा आहे मी तिकडं परवानग्या काढायला लावल्यात आता। हां, येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी बी तिकडे येतो आता उपोषणाला, मग कळन तुला किती बेकार असतं। ज्यांना कुठे आंदोलन करायचं आहे आणि काय करायचं आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते त्यांचं आंदोलन करू शकतात, पण त्या आंदोलन केल्याने राजकीय नेतृत्वावरती काय परिणाम पडेल याचा आधी विचार करायला पाहिजे। की ठीक आहे भुजबळ साहेबांच्या गावात जाऊन करतील, पण भुजबळ साहेबांना त्याची काळजी नाही, कारण भुजबळ साहेब तेवढे सक्षम आहेत, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला ते घाबरत नाही।
जरांगे यांची मागणी ओबीसी मधून सरसकट आरक्षणाची आहे, तर लक्ष्मण हाके यांचा मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्यास विरोध आहे. आणि आता हाकेंनी जालन्याच्या अंबडपासून मंडल स्तंभाला अभिवादन करून ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या 4 पट प्रतिनिधित्व असणाऱ्या मराठा समाज जर आमच्या ओबीसीमध्ये आला तर आमच्या आरक्षणाचं काय होणार किंवा आमच्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार, या ओबीसींच्या मनामध्ये आक्रोश आहे, वेदना आहेत, यातना आहेत. पण लोकनियुक्त मायबाप सरकार मात्र या ओबीसींच्या हक्कांकडे, अधिकारांकडे दुर्लक्ष करतंय असा आमचा आरोप आहे. आणि त्या वेदनेमधूनच आम्ही हे आरक्षणाच्या बचावासंदर्भातली जन आक्रोश यात्रा आज आम्ही सुरुवात केलेली आहे. जरांगे सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी वर्षभरात 5व्यांदा आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी भूमिका सरकारची आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर शिंदे फडणवीसांच्या भेटीला आले. निमित्त फडणवीसांच्या वाढदिवसाचं असलं तरी पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले, त्यामुळे चर्चा तर होणारच. जालन्याहून सागर सुरवसे आणि संजय सरोदेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.